मंत्री उदय सामंत हे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे गीतेंच्या निवासस्थानी दाखल झालेत। काही वेळातच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा पोहोचलेले आहेत। या नेत्यांच्या उपस्थितीत गीते बंधूंच्या निवासस्थानी एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। तर गोकुळ गीते हे विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेणार की नाही, ते नेमका काय करतायत याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांनाच लागली। त्यांची मनधरणी करण्याचं काम महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून सुरू आहे। अखेर उदय सामंत आणि गिरीश महाजन हे गीतेंच्या घरी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळेला गीते कदाचित महत्त्वाची घोषणा करू शकतात। आताची ही महत्त्वाची बातमी, नरेंद्र दराडे हे सुद्धा बंडखोर गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। उदय सामंत यांनी गीतेंची मनधरणी करण्यात त्यांना यश आलंय का, याबाबत आपल्याला थोड्याच वेळात कळेल। थेट जाऊयात नाशिकला, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत उपस्थित आहेत। अभिजित, गोकुळ गीते नेमकी कुठली घोषणा करणार याची उत्सुकता आहे। महत्त्वाची घोषणा त्यांच्याकडून या पत्रकार परिषदेत होईल का? अगदी बरोबर आहे सुवर्णा, आपण या दृश्यांमध्ये बघतोय की गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या निवासस्थानी आता मंत्री उदय सामंत दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे असतील, त्यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे असतील, ते देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। काल मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक या सगळ्या संदर्भामध्ये पार पडलेली होती। गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मागच्या 5 ते 6 दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते। त्याचाच एक भाग म्हणून काल मुंबईत जी बैठक पार पडली, त्या बैठकीनंतर गोकुळ गीते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भामध्ये घोषणा करू शकतात, अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते आहे। पुढच्या काही वेळामध्ये मंत्री गिरीश महाजन हे देखील याच ठिकाणी आता गीते बंधूंच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत। आणि एकूणच आपण जर बघितलं तर एक नवीन ट्विस्ट आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय, कारण अगदी कालपर्यंत गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम होते, कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती। मात्र त्यानंतर काल रात्री मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर आता गोकुळ गीते आज पुढच्या काही वेळामध्ये महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवताय की त्या संदर्भामध्ये काय नेमकी घोषणा केली जाते हे पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र आता सध्या गीतेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत ते पाहता सगळ्यांना जे अपेक्षित आहे, जसं की गीतेंनी माघार घ्यावी, तेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अगदी बरोबर आहे सुवर्णा, कारण ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे, गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेतील आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दर्शवतील अशा पद्धतीची शक्यता आहे। कारण मंत्री गिरीश महाजन देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतात आणि अगदी काही वेळापूर्वी जी माहिती समोर आलेली होती त्यानुसार म्हाडा घोटाळा प्रकरणामध्ये गणेश गीते हे अटकपूर्व जामिनावर बाहेर होते। मात्र ज्या दिवशी गीते बंधूंनी 1 जूनला आपला उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी राज्य सरकार कडून एक पत्र जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये गणेश गीते यांचा जामीन रद्द केला जावा अशा पद्धतीचं हे सगळं पत्र होतं। त्यामुळे कुठेतरी गीते बंधूंची मनधरणी करण्यात यश आलंय म्हणायचं आहे की काही दबाव तंत्राचा वापर या सगळ्या दरम्यान करण्यात आलाय अशा पद्धतीची देखील शक्यता व्यक्त केली जाते। अगदी बरोबर आहे अभिजित, मुंबईतल्या बैठकीमध्ये निश्चित काहीतरी महत्त्वाचं घडलेलं आहे, ज्यामुळेच कदाचित गीते आज पत्रकार परिषद घेत आहेत आणि माघार घेण्याची घोषणा करू शकतात। तुमच्याकडे पुन्हा येणार आहोत, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती